त्रिकोण असो व चौकोन असो, सुरुवातीला चपाती त्रिकोण बनायची किंवा चौकोन बनायची किंवा षटकोन तरी व्हायची. पण आता असं झालंय की त्रिकोण असो व चौकोन, चपाती आपोआप गोल होते. काय माहितीये काय, आपल्याला बहुतेक घाबरत असावी चपाती. आपण लाटायला गेलं की सहजरित्या आपल्या हाताला पीठ लागलं जातं आणि आपल्या हाताने सहज चपाती गोल होते. कुणी काही बोलण्याची सुद्धा गरज पडत नाही. अगोदर आपण खूप टोमणे खाल्लेले असतात ह्या बाबतीत. तर हे असं असतं चपातीच्या बाबतीत. नवीन शिकणाऱ्यांनी खरंच कधीही टेन्शन घ्यायचं नसतं की मला चपाती जमेल या जमत नाहीये, माझी फुगत नाहीये. काय नाही, करत जा बरोबर जमेल. आणि आज केली होती चपाती. सकाळी चपात्या सगळ्यांच्याच घरी असतात, तर चपाती आहे ना भाजीला पुन्हा काहीतरी मी आणलेलंच नाहीये. तर मग पटकन असं आठवलं की घरामध्ये बेसन आहे. सो युजली भजी वगैरे करणं का नेहमी जमत नाही, असं पीठ आहे. तर आपली लहानपणीची पद्धत आहे, माझी आई सुद्धा मला बेसनाच्या पोळ्या करून द्यायची. तर म्हटलं चला आज मुलांसाठीही टिफिनला बेसनाच्या पोळ्या कराव्यात. तर त्या बेसनमध्ये थोडंसं मीठ घातलं, मोहरी तडतडवली तेलामध्ये, मीठ, तिखट, हळद आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मस्त पटपट असं फेटून घेतलं आणि घेतलं असं परतून. आणि हे जियाला खायला दिलं. जियालाही फार आवडलं. हे माझ्या नवऱ्याला बिलकुल आवडत नाही, कारण त्यांनी लहानपणी खूप बेसनाच्या पोळ्या खाल्लेल्या आहेत. त्यामुळे त्यांना तर खूप चिडचिड होते. त्यामुळे माझ्यासमोर काय बेसनाची पोळी ठेवू नको. पण जियाला आवडली, चिमूलाही आवडली. त्याने टिफिनला आज बेसनाची पोळी मस्त अशी रोल करून दिली आणि टिफिनला ते आज हेच घेऊन गेले आणि आमच्यासाठी काहीतरी वेगळं बनेल. तर चलो बाय, एवढंच.